नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। जसं की तुम्ही YouTube वरती बघतात की हे महाराष्ट्रातले टॉप 5 कॉलेजेस आहेत, हे महाराष्ट्रातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, पण ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतात बाळांनो। COEP, VGTI, वालचंद, PICT, VIT, KG सोमॅट, DJ सांगवी, थाडोमल, SPIT हे महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे। पण हे कॉलेजेस आपल्या पर्सेंटाईलला मिळतील का आपल्याला, हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जनरली हे कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये 98 पर्सेंटाईलच्या अप क्लोज होऊन जातात फॉर टेक ब्रांचेस। CS, IT सारख्या ब्रांचेसला 98 च्या अबोज क्लोज होतात। तुम्ही राऊंड 3 चं सुद्धा कट ऑफ, राऊंड 4 चं सुद्धा कट ऑफ तुम्ही चेक करू शकता बाळांनो, ठीक आहे। हा, स्पॉट मध्ये काही कॉलेजेस कमी पर्सेंटाईलला नक्कीच भेटतात, ठीक आहे। 98 राहिलं तर तुम्हाला 97 ला भेटू शकतं, 96 ला भेटू शकतं स्पॉटला, ठीक आहे। पण असं नका एक्सपेक्ट करून चला की 98 पर्सेंटाईलला जे कॅप मध्ये क्लोज झालं ते कॉलेज ते तुम्हाला 20-30 पर्सेंटाईलला भेटून जाईल, नॉट पॉसिबल है ना। थोडंफार इकडं तिकडं होतं स्पॉट मध्ये, पण खूप जास्त डिफरन्स पडतो का नाही बाळांनो, ठीक आहे। आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे। आणि स्पॉटला प्लस 100 विद्यार्थी त्या कॉलेजला व्हिजिट करतात, 100 पैकी एकाचं ऍडमिशन होतं। स्पॉट राऊंड इज अ लकी राऊंड बेसिकली, है ना। तर त्याला आपल्याला अप्लाय करायचंच आहे बाळांनो, पण आपल्याला मोर रिलायबिलिटी तुम्हाला कॅप राऊंड वरती ठेवायची। कशावरती? कॅप राऊंड वरती। आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा स्कोर 30 ते 90 पर्सेंटाईलच्या दरम्यान आहे किंवा 40 ते 90 पर्सेंटाईलच्या दरम्यान आहे, ठीक आहे। ह्या विद्यार्थ्यांसाठी कोणते असे कॉलेजेस आहेत टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस ज्यांच्यामध्ये ते CS IT करू शकतात आणि मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा, ठीक आहे। भरपूर विद्यार्थी ज्यांचे 60 पर्सेंटाईल येतात, 50 पर्सेंटाईल येतात, ते होप सोडून देतात की आम्ही CS मध्ये ऍडमिशन नाही घेऊ शकत किंवा आम्ही मुंबई पुण्यामध्ये नाही घेऊ शकत। डेफिनेटली घेऊ शकतात बाळांनो, ठीक आहे। फक्त इंटरनेटवरती किंवा युट्यूबवरती मोठ्या मोठ्या कॉलेजेस बद्दल बोललं जातं, ठीक आहे। असं नाही की ते कॉलेजेस वाईट आहेत, ते कॉलेजेस खूप चांगले आहेत, ठीक आहे। पण प्रत्येक विद्यार्थ्याला शक्य आहेत का ते कॉलेजेस? सांगा बरं मला। नाही शक्य, है ना। प्रत्येक विद्यार्थी, कारण प्रत्येक कॉलेजमध्ये किती 100 सीट्स असतात कम्प्युटरच्या, है ना। 10 कॉलेजेस पकडले तर किती 1000 सीट्स, 4 लाख विद्यार्थी बसतात। 4 लाख मध्ये 1000 विद्यार्थी या कॉलेजेसमध्ये जातील, है ना। 1000च्या वरती तर नाही, इंटेकच नाही तर कसं काय जातील, है ना। 1000 सोडले तर 3,99,000 विद्यार्थी कुठं जातील, त्यांच्याबद्दल पण आपल्याला विचार करावा लागेल, है की नाही। चला, आज आपण टॉप 20 कॉलेजेस बघूया मुंबई आणि पुण्यामधले, ज्यांच्यामध्ये तुम्ही CS IT करू शकतात जर तुमचे 40 ते 80 पर्सेंटाईलच्या दरम्यान आहेत किंवा 30 ते 90 पर्सेंटाईलच्या दरम्यान आहेत, अशी आपल्याला एक रेंज बघायची, ठीक आहे। चला, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, ठीक आहे। माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे। वाटल्यास तर तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाल्यानंतर मला अनसबस्क्राईब केलं तर चालेल, फक्त पण तुमच्या फायद्यासाठी माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे। आणि कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतात, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा। बघूया MST CET 2026 चे टॉप कॉलेजेस। आपल्याला आज 40 ते 90 पर्सेंटाईलची रेंज कन्सिडर करायची बाळांनो। 40 पासून तर आपल्याला 90 पर्यंत पोहोचायचंय, ठीक आहे। कोणते कॉलेजेस आहेत 40 ते 90च्या दरम्यान? काही मी आज तुम्हाला एक्झाम्पल देईल, ठीक आहे। पूर्णच लिस्ट नाही इथं शक्य शेअर करण्याचं, कारण त्याला 2-3 तास लागतील तो व्हिडिओ बनवायला, है ना। तर पुणे आणि मुंबई आपल्याला हे 2 सिटीज आज कव्हर करायचे आहेत, ठीक आहे। नेक्स्ट सिटी तुम्हाला कोणती स्पेसिफिक हवी असेल प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा। पहिले आपण 80 ते 90 चे बघूया बाळांनो, त्यानंतर 60 ते 80 बघूया, त्यानंतर 40 ते 60 बघूया, ठीक आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, हे कॉलेजेस तुम्हाला तेव्हाच भेटतील जेव्हा तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली तर, ठीक आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमचं 50% काम झालेलं आहे, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे। आणि जे 50% जे काम बाकी आहे ते म्हणजे तुमचं काउन्सिलिंग आहे बाळांनो आणि कॉलेज लिस्ट आहे बाळांनो, याला व्यवस्थित करायचंय। हे जर व्यवस्थित केलं तरच तुम्हाला हे कॉलेजेस भेटतील, ठीक आहे। आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला चांगलं कॉलेज तुमची चांगल्या कॉलेज लिस्टने भेटतं बाळांनो। जर कॉलेज लिस्टमध्ये थोडं पण कॉलेज खाली वरती झालं, फॉर एक्झाम्पल तुम्ही 7 नंबरला DY पाटील टाकलं, 8 नंबरला तुम्ही PCCOE टाकलं आणि 9 नंबरला तुम्ही VIT टाकलं, ठीक आहे। आता तुम्हाला PCCOE पण भेटतंय, तुम्हाला VIT पण भेटतंय, पण तुम्ही चुकून 7 नंबरला DY पाटील टाकून दिलं, DY पाटील तुमचं बुक होऊन जाईल। जरी PCCOE चांगलं कॉलेज आहे, VIT चांगलं कॉलेज आहे, तरी तुम्हाला DY पाटील लागून जाईल, कारण फक्त एक कॉलेज खाली वरती झालं। तर इथं तुम्ही इम्पॉर्टन्स समजू शकतात, एक कॉलेज खाली वरती झाल्याने तुमचं कॉलेज लिस्टमध्ये किती मोठा फरक पडून जातो। आता फॉर एक्झाम्पल कमी पर्सेंटाईल वाल्याचे, ज्याचे समजा 50 पर्सेंटाईल आहे, ठीक आहे। तुम्हाला 50 पर्सेंटाईलला कॉलेजेस 90 पर्सेंटाईलचे नाही टाकायचे बाळांनो, ते भेटणार नाहीत आपल्याला। तुम्हाला कॉलेजेस कोणते टाकायचे? 60 ते 40 पर्सेंटाईलच्या दरम्यान किंवा 70 ते 30 पर्सेंटाईलच्या दरम्यानचे, म्हणजे तुमच्या पर्सेंटाईलच्या आजूबाजूचे 15-20 पर्सेंटाईल तुम्हाला कन्सिडर करायचे, तेवढेच कॉलेजेस टाकायचे तुम्हाला। एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही चांगली कॉलेज लिस्ट बनवली, 70 पर्सेंटाईल वाल्याला मॅक्स टू मॅक्स 75 किंवा 80 पर्सेंटाईलचं कॉलेज भेटू शकतं, 99 पर्सेंटाईलचं नाही भेटू शकत बाळांनो। मग कॉलेज लिस्ट आपली कशी पाहिजे? खूप महत्वाची, खूप इम्पॉर्टंट। आपल्या पर्सेंटाईलला, आपल्या कॅटेगरीला, आपल्या ब्रांचला, आपल्या
प्रिफरन्स सिटीमध्ये मॅच होणारे कॉलेजेस टाकायचे आहेत. तुम्हाला एकच फक्त पर्सेंटाईलच्या बेसिसने कॉलेज सिलेक्शन नाही करायचं राहत. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुमचे समजा 90 पर्सेंटाईलला तुम्हाला कोणतं पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये, सीएस ब्रांचमध्ये, कोणती कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, किती फॅक्टर कन्सिडर करावे लागले, 4, 1 2 3 4. बाकी तुम्ही मायनॉरिटी, डिफेन्स वगैरे तर त्यांचे अजून जास्त फॅक्टर कन्सिडर करावे लागतात. हे सगळे फॅक्टर कन्सिडर करून तुमची लिस्ट बनली पाहिजे, तेव्हा तुम्हाला चांगलं कॉलेज लागतं बाळांनो. आणि याच गोष्टीला सोपं करण्यासाठी आपण महाराष्ट्रातली नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आणि कॉमेंट सेक्शन मध्ये पण पिन केलेली आहे. फक्त तुम्हाला न्यूटर्न ऍप डाउनलोड करून एनरोल करायचे बॅच मध्ये. ठीक आहे, जसं एनरोल करणार लगेच तुम्हाला 24 ते 48 तासात तुम्हाला पर्सनल काउन्सिलर सुद्धा अपॉइंट होऊन जातात. ठीक आहे, जरी तुमचे कमी पर्सेंटाईल राहिले बाळांनो तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएस आयटी पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली पर्सनल काउन्सिलर कडून. ठीक आहे, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंडला व्यवस्थित केले, डॉक्युमेंटेशन पासून तर एंड पर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहिलो आणि एक कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस त्यांचे वाढून गेले बाळांनो. ठीक आहे, कारण तुम्हाला आता काहीच माहित नाही कसं रजिस्ट्रेशन होणार आहे, कसं कॅप राऊंड खेळले जातात, कसं स्पॉट राऊंड खेळले जातात, कशी कॉलेज लिस्ट अपलोड करायची, कॉलेज लिस्टमध्ये कॉलेज कोड कसे टाकायचे, कॉलेजेसचे नावं कसे टाकायचे, ब्रांच कोड कसे टाकायचे, तुम्हाला काहीच माहित नाही. पूर्ण अंधार आहे तुमच्या समोर आणि या अंधारात तुमचा हात पकडून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करू बाळांनो. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. आणि लास्ट इयर असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे 98-99 पर्सेंटाईल होते तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? प्रत्येक गोष्ट स्वतः आउट करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राचे 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना तर प्रत्येक गोष्ट स्वतः करा. जर तुम्हाला कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएसचं सगळं नॉलेज आहे तर प्रत्येक गोष्ट स्वतः करू शकतात. पण नाही आहे ना तर प्लीज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. तुम्हाला जिथं आवडत असेल तिथं करा बाळांनो. मी असं नाही म्हणत आहे की इथंच एनरोल करा, जिथं तुम्हाला आवडत असेल तिथं एनरोल करा. ठीक आहे, आपण इथं डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टींबाबत तुम्हाला गाईड करतो बाळांनो. स्कॉलरशिप सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीज होती, त्यांची फीज 0 झाली बाळांनो. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवली. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला नेमला जातो बाळांनो. ते पर्सनल काउन्सिलर तुमच्या सोबत असतात आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही, सप्टेंबर एंडिंग पर्यंत. ठीक आहे, तुमच्या किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवतात. प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतात कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवतात. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं. ठीक आहे, जरी तुमचे हाय पर्सेंटाईल असतील, लो असतील बाळांनो, 50% काम अजूनही बाकी आहे. या 50% कामला जर व्यवस्थित केलं, बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. हा फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा सवाल क्वेश्चन नाही बाळांनो. ही आता नेक्स्ट 3 महिने तुमचं नेक्स्ट 4 वर्ष डिसाईड करणार आहे तुमचं कॉलेज कोणतं असणार आहे 4 वर्षासाठी. आणि ते नेक्स्ट 4 वर्ष तुमचं नेक्स्ट 20 वर्ष डिसाईड करणार आहेत की तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये, कोणत्या सेक्टरमध्ये नोकरी भेटते. ठीक आहे, म्हणजे हे 3 महिने खूप महत्वाचे आहेत बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं योग्य निर्णय घ्या. पर्सनल काउन्सिलिंग कुठूनही करा, पण करा बाळांनो. ठीक आहे, व्हॉट्सअपला इथं तुम्ही डाऊट्स विचारू शकतात. हा माझा पर्सनल नंबर आहे. ठीक आहे, कॉल रिसीव्ह करणं पॉसिबल नाहीये बाळांनो. दिवसातून कमीत कमी 4 ते 5,000 कॉल अजून सुद्धा येतात है ना. प्लीज तुम्हाला काही डाऊट असतील व्हॉट्सअप करा. मी 24 तासात एकदा व्हॉट्सअप नक्की बघून घेतो है ना. ठीक आहे, आता 80 ते 90 पर्सेंटाईल जर तुमचे आलेले आहेत. आता भरपूर विद्यार्थ्यांचा असा डाऊट असतो, सर मग आता तुम्ही कॉल उचलत नाही तर काउन्सिलिंग घेतल्यानंतर कॉल उचलणार का? पण काउन्सिलिंग घेतल्यानंतर तुम्हाला एक पर्सनलाइज काउन्सिलर अलॉट होतो आणि ते लिमिटेड स्टुडंट असतात. त्यांना त्याच्यानंतर तुम्हाला माझ्याशी सुद्धा बोलायचं असलं, फक्त काउन्सिलरला सांगा की आम्हाला यश सरांशी बोलायचंय, तुम्ही माझ्याशी सुद्धा बोलू शकतात है ना. म्हणून काही घाबरायची गरज नाही. आता सगळ्यात पहिले 80 ते 90 पर्सेंटाईलची रेंज बघूया बाळांनो. आपल्याला 90, 80, 60, 40. पहिले आपल्याला 80 ते 90 बघायचंय, मग 60 ते 80 बघूया, मग 60 ते 40 बघूया बाळांनो. आता 80 ते 90 मध्ये तुम्हाला कोणते कॉलेजेस टार्गेट करायचे, हे भेटूनच जातील का नाही, पण हे कॉलेजेस नक्कीच टार्गेट करू शकतात कारण या पर्सेंटाईलला हे क्लोज होतात अराउंड है ना, जमते इकडं तिकडं. त्याच्यामध्ये पहिलं आहे बाळांनो MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, याला म्हणतो आपण MIT AOE है ना. MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग हे आळंदीला कॉलेज आहे बाळांनो, पुण्यातच आहे बेसिकली है ना. आळंदी म्हणजे पुण्याचा आउटस्कर्ट बाळांनो. ठीक आहे, याचं तुम्हाला 80 ते 90 पर्सेंटाईल मध्ये हे कॉलेज क्लोज होतं बाळांनो. ठीक आहे, टेक ब्रांचेस. आता टेक ब्रांचेस मध्ये कोणते आले? CS, IT, ENTC आणि CS रिलेटेड सगळे, AI, AIML वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर या 3 ब्रांचेसचं लोएस्ट कट ऑफ हे इथं तुमचं मॅच होऊ शकतं है ना.
त्यानंतर PS मॉडर्न कॉलेज आहे बाळांनो, हे पुण्यातलं कॉलेज आहे, हे पण चांगलं कॉलेज, नामांकित कॉलेज आहे, ठीक आहे. 80 ते 90% तुम्हाला क्लोज होईल. त्यानंतर तुमचं मराठवाडा मित्रमंडळ MMCOE हे कॉलेज आहे बाळांनो, हे पण पुण्यातलं कॉलेज आहे, 80 ते 90% तुम्हाला क्लोज होईल. त्यानंतर AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हे सुद्धा तुमचं AISSMचं मेन कॉलेज नाही सांगते मी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाही सांगते मी, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सांगते, जे तुम्हाला 80 ते 90% मध्ये क्लोज होईल बाळांनो, ठीक आहे. नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकतात. त्यानंतर आता पुणे झाला, आपल्याला मुंबईबद्दल बोलायचं आहे बाळांनो, कारण भरपूर विद्यार्थ्यांना मुंबई पण चॉईस असते. विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे 80 ते 90 मध्ये क्लोज होईल बाळांनो. अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे 80 ते 90 मध्ये क्लोज होईल. झॅवियर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे 80 ते 90 मध्ये क्लोज होईल बाळांनो. ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग थोडंसं टफ आहे 80 ते 90 मध्ये क्लोज होण्याचं, ठीक आहे, पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. 92-93 पण जाऊ शकतं याचं कट ऑफ, पण हे नक्कीच तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ठेवायचंय, ठीक आहे. त्यानंतर आता आपलं 80 ते 90 झालं है ना, आता आपल्याला 60 ते 80 बघायचं बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर 40 ते 60 बघू आपण, है ना. आता ही रेंज बघायची. या रेंजमध्ये जर बोलायला गेलं बाळांनो, पुण्यामध्ये सिंहगडचे 3 कॉलेज तुमचे या रेंजमध्ये क्लोज होतात. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, NBN सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे 3 कॉलेज तुमचे महत्वाचे आहेत बाळांनो. त्यानंतर तुमचं ज्ञानबा सोपानराव मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे तुमचं क्लोज होतं 60 ते 80%ला, है ना. त्यानंतर झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे तुमचं क्लोज होतं 60 ते 80%ला. आता या सगळ्या कॉलेजेसमध्ये फीज कोणती असते? नॉर्मल कॅप राऊंडची फीज बाळांनो, गव्हर्नमेंट फीज, सगळे गव्हर्नमेंटचे तुम्हाला बेनिफिट भेटतात. जर ओपनची फीज 1 लाख रुपये, ओबीसीची 50,000 रुपये असतील फक्त, ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचा बेनिफिट तुम्हाला भेटत असतो बाळांनो या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, ठीक आहे. भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की माझे 40% आलेत, मला डोनेशन द्यावं लागेल. नाही बाळांनो, या कॉलेजेसमध्ये तुम्हाला डोनेशन नाही द्यावं लागत. तुमची 50,000 40,000 अशी फीज असते वर्षाची, है ना. जर तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला SC ST असेल तर तुम्हाला 10,000 15,000 रुपये फीस फक्त. वुमेन कॅन्डिडेट असणार तर 0 रुपीज फीस तुम्हाला, है ना. तर खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज असतात. तुम्ही लाखो घालून देतात बाळांनो, 20 लाख 25 लाख. आम्ही रेडी आहेत सर, आम्हाला VIT ला ऍडमिशन करून द्या, आम्ही 25 लाख द्यायला रेडी आहेत. प्लीज माझ्याकडे नका येऊ बाळांनो. माझं काम आहे, माझा सेगमेंट कोणता आहे माहिती आहे? विद्यार्थ्यांना गाईड करण्याचं, जे शिक्षण अभावी असतात, ठीक आहे, जे जास्त हाय क्लास शिक्षण नाही घेऊ शकत, ठीक आहे. जर तुम्हाला 20 लाख 25 लाख स्पेंड करायचे ना, तुम्ही खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज बघू शकतात. महाराष्ट्रात तुम्हाला बघायची गरज नाही, है ना. VIT पेक्षा इंडियामध्ये खूप चांगले कॉलेजेस आहेत, तुम्ही जर 25 लाख रुपये घालायला रेडी आहेत तर, है ना. माझं काम आहे गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवून देणं बाळांनो, आणि मी त्याच्यासाठीच गाईड करत राहील शेवटीपर्यंत. आणि भेटतं 40-50% पण चांगलं कॉलेज भेटतं बाळांनो, फक्त थोडा पेशन्स ठेवावा लागतो, है ना, ठीक आहे. त्यानंतर मुंबई बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर तुमचं AP शाह आहे बाळांनो, एंजल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, दिलकप रिसर्च इन्स्टिट्यूट आहे बाळांनो, हे तुमचं 60 ते 80% दरम्यान क्लोज होतात, ठीक आहे. थोडासा पेशन्स 2nd, 3rd, 4th राऊंड पर्यंत थांबावं लागेल, है ना. असं नाही की तुम्हाला पहिल्याच राऊंडला चांगलं कॉलेज भेटून जाईल, नाही. थोडा पेशन्स ठेवला, चांगलं कॉलेज भेटेल बाळांनो, है ना. मॅनेजमेंटसाठी मी यासाठी अपोज करतो ना, कारण मॅनेजमेंट ही गोष्ट मला स्वतःला पटत नाही बेसिकली, है ना. म्हणून मी त्याच्यासाठी जास्त गाईड करत नाही. हां, आपण नॉलेज सगळं देतो की मॅनेजमेंटमध्ये अशा गोष्टी होतात, तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, असा फॉर्म भरायचा असतो मॅनेजमेंटचा, सगळ्या गोष्टी. पण मी प्रोत्साहित नाही करत कोणत्याच विद्यार्थ्याला की तुम्हाला कॅप राऊंड सोडून मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन घ्या. जर तुमची खूपच हायफाय परिस्थिती आहे तरच तुम्ही तो निर्णय घेऊ शकतात बाळांनो, ठीक आहे. मॅनेजमेंट ही गोष्ट CET सेलच्या अंडरमध्ये येत नाही, गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येत नाही, है ना. आणि त्याच्यामध्ये खूप काही स्कॅम्स फ्रॉड्स पण होतात, त्या गोष्टींपासून तुम्हाला सावध राहावं लागतं बाळांनो, है ना. चुकून पण एजंट थ्रू किंवा काउन्सिलर थ्रू जाऊ नका. डायरेक्ट तुम्हाला मॅनेजमेंट घ्यायचंय, डायरेक्ट कॉलेजला व्हिजिट करा, है ना. 40 ते 60% दरम्यानचं जर कॉलेज बोलायचं झालं बाळांनो, पुण्याचं ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एक आहे, अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एक आहे, ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे पर्सेंटाईल कमी आहेत ना, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही 11वी 12वीला मेहनत घेतली नाही म्हणून तुमचे पर्सेंटाईल कमी आहेत, तर नेक्स्ट 4 वर्ष तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. ज्यांनी 11वी 12वीला मेहनत घेतलेली, ज्यांना 97, 98, 99 पर्सेंटाईल भेटले, त्यांना आता जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. पण जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल भेटलेत, ही रियालिटी सांगणं गरजेचं आहे तुम्हाला, है ना. आता जे तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज भेटेल ते मीडियम भेटेल, है ना. तर त्याच्यामध्ये मेहनत करावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 विद्यार्थी आहेत क्लासमध्ये, तर तुम्हाला टॉप 10 मध्ये यावं लागेल जर तुम्हाला खूप चांगलं पॅकेज क्रॅक करायचंय तर, है ना. ही पण जाणीव ठेवा बाळांनो.
त्यानंतर मुंबईच्या बद्दल जर बोलायचं झालं, MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग AK बाळांनो, जे तुमचं 40 ते 60 मध्ये क्लोज होऊ शकतं. त्यानंतर श्री LR तिवारी आहे, जे 40 ते 60 मध्ये क्लोज होतं बाळांनो. ठीक आहे, तर हे मी काही एक्झाम्पल दिले 40 ते 60 पर्सेंटाईल मध्ये, 60 ते 80 पर्सेंटाईल मध्ये, 80 ते 90 पर्सेंटाईल मध्ये, जेणेकरून तुम्हाला समजावं की कॉलेज भेटून जातील. इव्हन 0 पर्सेंटाईलला ऑल ओव्हर महाराष्ट्राचं कॉलेज जर ऑप्शन ठेवलं तुम्ही, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बघायला गेले, 0 पर्सेंटाईलला पण कम्प्युटर सायन्स पॉसिबल आहे. 0.08 पर्सेंटाईलला लास्ट इयरला भेटलेलं आहे कॉम्प्युटर सायन्स, भेटून जातं है ना. फक्त ऑप्शन्स थोडे एक्सप्लोर करावे लागतात. ठीक आहे, आणि जर कमी पर्सेंटाईल आहे ना, तर हेच नका डोक्यात ठेवू की माझे 2 पर्सेंटाईल आहेत, सर 4 पर्सेंटाईल आहेत, मला पुण्यातच पाहिजे, मला नाशिकमध्येच पाहिजे, मला मुंबईमध्येच पाहिजे, मला नागपूरमध्येच पाहिजे. नाही, जास्त सिटीज वाढवाव्या लागतील है ना, ऑप्शन्स वाढवावे लागतील आपल्याला है ना. चला, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी हाय पर्सेंटाईल असतील बाळांनो किंवा लो पर्सेंटाईल असेल, जर तुम्ही व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली तरच तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल, व्यवस्थित काउन्सिलिंग केली तरच तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल. फक्त 2 ते 3 हजार फीज करता तुम्ही या गोष्टीचा विचार नका करू. जिथं पण 1, 2, 3 हजार जिथं पण जी पण फीज घेत आहेत ना, ती द्या बाळांनो, जे काउन्सिलर तुमचे असतील. ठीक आहे, त्यांच्याकडून तुम्हाला कॉलेज लिस्ट वगैरे व्यवस्थित बनवून घ्यायची. आपल्या पूर्ण काउन्सिलिंगची फीज, काउन्सिलर, तुमची कॉलेज लिस्ट, आत्तापासून तर 4 महिन्याचा सपोर्ट, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा सपोर्ट, तुमचा स्कॉलरशिप, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड, सगळं मिळून फीज आपली फक्त 2500 रुपये बाळांनो, पूर्ण 4 महिन्याची. नक्कीच तुम्ही रजिस्टर करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. पूर्ण ऍडमिशनची जिम्मेदारी आम्ही तुमची घेतो बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, पूर्ण टीम तुमच्या सोबत पण असते. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.